नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी खुशखबर. शेतकरी बांधव सध्या प्रतीक्षेत आहेत ते म्हणजे शेतकरी कर्जमाफी. तर मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि कर्जमाफीबद्दलचा संपूर्ण डेटा हा सरकारकडे देखील आलेला आहे. यामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार, किती रुपयांची कर्जमाफी होणार, नक्की कोणता डाटा हा कर्जमाफीसाठी घेतला गेला आहे, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत. तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जवळपास राज्यातल्या 24,73,000 शेतकरी बांधवांची नावे ही सरकारकडे कर्जमाफीसाठी आलेली आहेत. तर सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की 30 जूनच्या आधीच आम्ही सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू आणि त्यांचा सातबाराही कोरा करू. पण मग आता नक्की सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करेल का? ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, कारण हा निर्णय शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असा असणार आहे. तर मित्रांनो, आता कर्जमाफीसाठी सरकारची तयारी ही पूर्ण झालेली आहे. यामध्ये विदर्भाच्या 3 जिल्ह्यांचा सर्वाधिक थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती घेतली गेली आहे. आणि आपण जर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 14 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार शेतकरी बांधवांची संख्या आहे. आता ही 14 जिल्हे कोणकोणते आहेत तेही जाणून घेऊया. यामध्ये पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, परभणी, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, नागपूर जिल्हा, मुंबई, जालना, बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर आणि अहिल्यानगर या 14 जिल्ह्यांचा समावेश हा सर्वाधिक थकबाकीदार शेतकरी यांच्यामध्ये आहे. आणि उर्वरित जी जिल्हे राहिलेली आहे तर या जिल्ह्यांचा देखील कर्जमाफीसाठी पात्रता आहेत, परंतु त्या जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या ही थोडीशी बाकी जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. मित्रांनो, आता यामध्ये राज्यातील 1990 पासूनचे थकबाकीदार शेतकऱ्यांचा डेटा हा सरकारने घेतलेला आहे. कारण सरकारने संपूर्ण शेतकरी बांधवांमध्ये ज्या शेतकरी बांधवांना खरोखर कर्जमाफीची गरज आहे तर अशाच शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. तर आता या कर्जमाफीसाठी एकूण 40,000 कोटी रुपयांची गरज ही सरकारला लागणार आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण थकबाकीदार शेतकरी बांधवांची संख्या आहे 24,73,566. यामध्ये एकूण कर्ज वाटप झालेलं आहे 2,78,265 कोटी रुपयांचं आणि शेतकरी बांधवांकडे थकबाकीदार असणार आहेत 35,477 कोटी रुपये. म्हणजेच जवळपास 40,000 कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम ही सरकारला कर्जमाफी करण्यासाठी लागणार आहे. म्हणजेच मित्रांनो, आता सरकारने फक्त डेटा मागवलेला आहे. यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून अनेक अटीही घातल्या जातील. आता यामध्ये कोणकोणत्या अटी घातल्या जातील हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे. मग आता रेग्युलर शेतकरी बांधवांना म्हणजे चालू बाकीदार शेतकरी बांधवांना कशा प्रकारे लाभ दिला जाईल याबद्दल अजून कुठल्याही प्रकारची अपडेट्स ही समोर आलेली नाही. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या अगोदर देखील 2 प्रकारच्या कर्जमाफ्या झालेल्या होत्या. त्यामध्ये जे चालू कर्जदार शेतकरी बांधव आहेत तर यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे देण्यात आलं होतं. मग आता ज्यावेळेस 2026 मध्ये ही कर्जमाफी केली जाईल त्यावेळेस चालू शेतकरी बांधवांसाठी कशा पद्धतीने याचा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाईल हे पाहणं आता महत्त्वपूर्ण असं ठरणार आहे. तर मित्रांनो, असेच कर्जमाफीच्या येणाऱ्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण येथे तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत असतात. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.